श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ. नाही आता नको. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आज 26व्या अध्यायामध्ये भगवान दत्तात्रय आईला ज्ञान सांगत असताना षडचक्राचं भेदन काल सांगितलं आणि आईनं महाराजांना प्रश्न केलाय जो आपल्याला सतवतो नेहमी. प्रत्येक मानवाला जेवढे मानव जन्माला येतात त्यांना हा प्रश्न नेहमी सतवतो. ते नास्तिक असो आस्तिक असो, राजसी असो तामसी असो या सात्विक असो. हे पुत्रा, या सगळ्या अवस्था ऐकल्यानंतर हे आपलं मन इंद्रियासोबत नाना प्रकारच्या इच्छा करतं आणि नाना प्रकारच्या इच्छेनं नुसतं तळमळत राहतं. बरं, जे अप्राप्त आहे ते प्राप्त झाल्यावर पुन्हा तळमळणं थांबतच नाही. हे सारखं तळमळत असतं, तर याची तळमळ थांबली पाहिजे. हे मन स्थिर झालं पाहिजे. मनाला स्थिर करण्याकरता काय प्रयत्न केले पाहिजे. पाचही इंद्रियांचं कार्य गुण वेगवेगळे असतात. आपापल्या आवडीनुसार हे इंद्रिय मनाला रमवण्याचा मार्ग दाखवतात. पण हे मन तिथेही रमत नाही. रामरंगी रंगले मन काय म्हणतात संत. हे मन जे आहे ते राम रंगामध्ये रंगलं तर एका ठिकाणी स्थिर राहतं. नाहीतर शब्द रस रूप आणि गंध आणि स्पर्श याच्या योगानं हे मन क्षणोक्षणी बदलत जातं. आता आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहाचं तर मन चहाकडे जातं. चहा मिळाला की मग थोडं तब्द राहिलं की लगेच नाश्त्याकडे, नाश्त्याकडून भोजनाकडे, मग निद्र. म्हणजे हे असं स्थिर का नाही राहत. या मनाला स्थिरता का येत नाही, इच्छेप्रमाणे का भरकतो. तर ही इच्छा स्थिर झाली पाहिजे. आपल्याला राम मंदिरात काम नाही झालं लगेच इच्छा देवीकडे जायची बुद्धी होऊन जाते. का बरं ती देवी करणार नाही का. पण आपल्याला माहिती असते की ही इच्छा पुरी करते. मग आणखीन इच्छापूर नावाचं गाव आहे तिथली जोरात काम करते. मग चाल ना हा इच्छापूरला. तर इच्छा जी आहे ही अज्ञानानं निर्माण होते. जे काम जेव्हा व्हायचं असेल तेव्हाच हे निश्चित आहे. काळ घटका वेळ आली पाहिजे. ती आल्याशिवाय कुठलंच गोष्ट घडत नाही. काही काही घटना घडण्याला जगाच्या इच्छा होत्या. किती वर्ष लागले तेव्हा ते मंदिर झालं. जेव्हा घडायचं होतं तेव्हा झालं. म्हणजे किती प्रयत्न, किती यश. आणि एक लक्षात ठेवावं, ज्याच्या हातून घडायचं असतं तो येईपर्यंत ते घडत नाही. अगदी ठरलं विधी लिखित त्याला म्हणतात. विधी लिखित देह जरी भौतिक अर्थाने असला तरी तो दुसरीकडे स्थिर झालेला दिसत नाही. मन मात्र त्या ठिकाणी घुटमळत असतं. या अवस्थेला पाचही इंद्रियांचे गुण कारण आहे.
शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श. आपण शब्द आता कोणीतरी काही बोललं बा इंग्लंडला गेले होते म्हणजे आपलं शब्दाने आपलं कुठपर्यंत पोहोचलो आपण इंग्लंडला. बा इंग्लंड कसं असेल, मन गेलं इंग्लंडकडे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे म्हणून वाचाळ जास्त कोणाशी बोलायचं. हां, आता लोक तुम्हाला माऊली म्हणताय, तुम्ही एकदम ज्ञानेश्वर माऊली नका म्हणू. हां, नाही नाही, आपल्याला वाटतं बा तो लोक आपल्याला माऊली म्हणायला लागले. दुनिया दिसून जाईल. माऊली जगात एकच, गुरु माऊली, बाकीची माऊली नाही. म्हणून विषय सुखाच्या लालसेनं मन सैरा वैरा धावत असतं. थोडक्यात सांगावाचं, मन म्हणजे स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आहे. का उदाहरण दिलं त्यांनी. स्फटिक ज्याप्रमाणे स्वच्छ असतं त्याच्याजवळ लाल रंग गेला की लाल, आणि आपली गावठी म्हणाने पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. तसं आपलं मन जे आहे ज्या वातावरणात रमतं ते आपल्याला चांगलं. पण सदोदित वातावरण कसं येईल, सकाळचं वातावरण वेगळं आहे, दुपारचं वेगळं आहे, संध्याकाळ. तू प्रयत्नानं त्यात कार्यरत राहा. आपण काय करायचं, कार्यरत राहायचं. जे कार्यरत राहत नाही त्या लोकांना काय होतं माहिती आहे का, कार्य नसल्यामुळे त्यांचं मन घोटाळत राहतं. हे केलं की भलं होईल का, ते केलं की भलं होईल का, ते केलं की भलं होईल का, असं घोटाळत राहतं. म्हणून स्फटिकाला जसा रंग उपाधी रूपात असतो त्याप्रमाणे आपल्यासमोर जगामध्ये काही काही गोष्टी गुणानं आपल्याला दिसत असतात. त्यात दोन मार्ग आहे, हित आणि अहित. मग आपल्या हिताचा मार्ग कोणता आहे हे आपल्या लक्षात आलं. संसारातल्या सगळ्या गोष्टी आपल्या वैयक्तिक हिताच्या नाही. संसारामध्ये सगळ्यांच्या हिताच्या गोष्टी एकत्र आलेल्या असतात. घरदार, पुत्र घेणं. अहो, चांगल्या घराला सुद्धा चांगली राहणारी माणसं मिळालेली पाहिजे असतात. नाही तर काही घर मस्त अगदी वास्तुशास्त्राच्या पद्धतीने आणि रोज 2 वेळा भांडण चाललं आहे. बाईचं, माणसाचं, पोरांचं. ते घरसुद्धा काय होतं, कंटाळतं ना आपल्याला बाहेर काढतं. मग एखादा कोणी उल्हास येतो, तो म्हणतो तुमचं थोडासा तिरप आहे, तो हे दाखवतो तुम्हाला काय होका यंत्र. आता ते होका यंत्रामध्ये दिशा सरळ नसते, तिरपी असते. कारण ईशान्येकडून सूर्य निघतो, आग्नेयेकडून सूर्य निघतो. 6 महिने इकडून निघतो, 6 महिने तिकडून. हे तिरपी करून टाकतं. अशी तिरपी पूर्व आहे. अरे तिरपी सरळ धरावी लागते, पूर्व सरळ धरावी लागते. तुम्ही उभे राहिले, मागे सावली पडली की पश्चिम, बरोबर असं आहे ते. त्यामुळे आपण ते घर बदलून टाकतो. ते तुम्ही नाही बदलं, ते घर म्हणतं हे नको. कारण ती वास्तू तुम्हाला ठेवत नाही. दुसरा येतो, त्याची भरभराट होते. या नाल्याच्या काठी एक घर होतं बघा, तिथे आमचा किशोर राहायचा. त्याच्या 2 फॅक्टऱ्या झाल्या. सगळे म्हणजे नाल्याच्या काठी. कारण म्हणलं हे जागा जर आपल्याला फायदा देते, शेवटी ते भाड्याचं होतं, स्वतःच्या घरात गेलं. तिथे केवढी बिल्डिंग उभी राहिली बा, कॉर्नरलाच आहे. सगळा नाल्याचा काठ आहे. वैभव लक्ष्मी राहायला लागली तिथे. जमीन दुर्गंध होता, नासा नाला जातो, नासा रोड आहे, नासा तिरपी जागा आहे ती. आता केवढी बिल्डिंग उभी राहिली तिथे. तर भूमीला आपण कल्लोळ केल्यामुळे, त्या ठिकाणी अनाठाई वाचाळपणा केल्यामुळे भूमी आपल्याला, मी त्याला सांगितलं होतं भाड्याचं घर आहे ना, वरच्या पाण्याच्या टाक्या काढायच्या नाही. मी पुष्कळ लोकांना प्लॅस्टिकच्या टाक्या काढू नको, सोडून दे तिथे. कारण तर
तो जो वास्तू आहे तो आपल्याला श्राप देतो. कारण वास्तूमध्ये एक आपण जेव्हा वास्तू दाबतो तेव्हा वास्तुपुरुष असतो आणि त्याचं काम एक आहे, तथास्तु 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 असं म्हणणं. आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील याच्याकरता त्याला आपण घरात ठेवलं. आपण जर कलह करत राहिलो तर तो म्हणेल तथास्तु. तर याकरता वास्तूमध्ये आपण कलह करून गोष्टी सुरुवात करायची नाही. मग कलह कशाने सुरू होतो? शब्द. मग हे जे शब्द आहे हे परब्रह्म आहे. मग परब्रह्माचे शब्द वेगळे आणि कलहाचे शब्द. काही शब्द हिताचे आहे आणि काही शब्द अहिताचे. तू मूर्ख आहे, कारण तू अशी घाई काय करतो? तेच शब्द आहे, शब्द तेच आहे, पण जे हितावं आहे आणि जे अहितावं आहे. स्पर्श हितावं आहे, अहितावं आहे. रूप हितावं आहे, अहितावं आहे. ज्या रूपाच्या आकर्षणानं आपलं मन खराब झालं ते अहितावं आहे. रूपाच्या दर्शनानं मग कोणाचं रूप? तर रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. मग जगामध्ये खरं रूप कोणाचं आहे? तर भगवंताचं. मग ते भगवंताचं रूप पाहणं हे हितावं आहे. आपण तर एका ठिकाणी स्थिर झालो आहे. मग अशी मनाची अवस्था स्थिर करायची आहे. दत्तात्रय सांगता आईला मन स्थिर करायचं आहे आणि मग मन कार्यरत राहिलं पाहिजे. मन ज्या वेळा कार्यरत राहतं का मध्ये असे 4-5 चॅनल होते, त्याच्यावर पर्ची नावाचा हा विषय होता. अतिरेक झाला होता त्या पर्चीचा. लोक जाऊन विचारायचे, मग ते करा. 1-2 जणांनी त्याच्यावर क्रॉसिंग केल्यामुळे तो पर्ची विषय बरोबर आहे ना. आता येतोय का पर्ची विषय? नाही येत. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नियतीला मान्य नसतो. जग नाही करत, ते नियती करते. नियती काही गोष्टी करते, पण त्याच्यात तुम्ही अनिती केली की ती नियती त्या गोष्टी बंद करते. म्हणून अतिशोक्ती नसावी. कुठल्याही गोष्टीत अतिशोक्ती. प्रवचन आणि कीर्तन याला मर्यादा दिली पाहिजे ना. 3 तास तुम्ही जर 5-5 तास करायला लागले तर गल्ली तुमच्या नावाने ओरडणारच. आरती पाऊण तास चालवली मोठे वाद्य वाजवून तर गल्ली तुमच्या विरोधात जाईलच. आरती किती मिनिटात झाली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आता मिरवणूक गेल्यावर लोक म्हणतात काय कटकट आहे. नवरदेवाची मिरवणूक असून लोक कटकट का म्हणतात? तुमचं वाजवीपेक्षा जास्ती आहे. नाहीतर मंगल मिरवणूक असली तर कोणी कटकट म्हणेल का? नाही म्हणणार. मग हे आपल्या मनाला कळत नाही. कुठे रमायचं आणि कुठे न रमायचं, मग कुठे किती रमायचं. ते मन रामरंगी रंगले की त्याच्या योगानं त्या मनाची अवस्था खराब नाही होत. म्हणून हे माते गुणाच्या बाबतीत मात्र मनुष्य पराधीन असतो. त्याला 2 मार्ग आहे, हित आणि अहित. हे दोन्ही मार्ग मनाला कळत नाही, म्हणून मनाला स्वतःचं हित साधता येत नाही. मग मनाला हित साधायचं असेल, आपल्या मनाला आवरायचं असेल तर आपल्या मनाला परमार्थाचा मार्ग दाखवला पाहिजे. संसाराचा मार्ग जो आहे तो दुर्धर आहे आणि परमार्थाचा मार्ग जो आहे तो सरळ आहे. म्हणून परमार्थाचा मार्ग दाखवला पाहिजे आणि त्याचा बोध त्याने घेतला पाहिजे. मनाचा एक गुण अतिशय चांगला आहे की त्याला एखादा गुण आवडला तर तो कधी सोडत नाही, तो त्याच्या मागे धावतो. म्हणून मनाला विवेकपूर्ण जाणीव करून सन्मार्गी लावली पाहिजे. पण तुम्ही नेहमी म्हणतात याला एवढा पैसा मिळाला, तो लबाड आहे तरी पैसे मिळतात त्यांना, तर तुम्ही मनाला शिकवा. मनात्वाची रे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. बस
त्याच्या नशिबामध्ये वाईट आणि चांगलं धन आहे, म्हणून त्याला ती प्राप्ती होते. हे आपण मनाचे श्लोक म्हणून सुद्धा मनाला समजवत नाही. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धीने रे पाप कर्म साचे, घडे भोगणे कर्म ते खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. आता बा आपण निवृत्त वयात आहोत, आपल्याजवळ काळापुरतं आहे ना, मग हे आणखीन पोरांकरता वाढवायचं. म्हणजे तुमचं मन काय होतं, त्यांचं नशीब असेल तर ते वाढेल, नाही तर तुम्ही वाढवून ठेवल्यावर सुद्धा ते गमावून टाकतील. काय करतील, गमावून टाकतील ते. कारण ते आपण मात्र त्याचीच चिंता करत बसतो. आणि आपण जाहिरातीने देखाव्याने भुलून जातो. देखावे 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 वातावरण सुद्धा ऋतुमानाने गोड वाटतं. ऋतूच्या विरुद्ध असलेलं वातावरण मनाला पटत नाही. हिवाळ्यात पाऊस पडला तर कोणालाच आवडणार नाही, उन्हाळ्यात पडला तर आवडत नाही, पण पावसाळ्यात पडला तर आनंद होतो. पावसाळ्यात कडक ऊन पडलं तर कोणालाच आवडत नाही. हिवाळ्यामध्ये थंडी आणि ऊन असलं तर समाधान होतं. तसं आहे. म्हणून मन विवेकपूर्ण जाणीव झाली पाहिजे आणि सतत याला बोध करत राहिलं पाहिजे. मनाला बोध, म्हणून त्या ग्रंथाचं नाव आहे मनोबोध. मनोबोध केला पाहिजे. आत्मस्वरूपाचा आनंद घ्यायला सवय लावली पाहिजे मनाला. आत्मबोध जो आहे त्याचा आनंद घ्यायचा आणि नेहमी दुःसंग टाळायचा. कुसंगे नाडाला साधू ऐसा. साधू जरी असला तरी तो कुसंगाने नाडला जातो. दत्त म्हणाले, अशा प्रकारे हे संपूर्ण आत्मज्ञान आपणास कथन केले आहे. आपण मोठ्या उत्सुकतेने आनंदाने एकाग्र चित्तानं ग्रहण केले आहे. मात्र याचा आता अनुभव घ्या. आपण ग्रंथ वाचतो, ऐकतो, पण त्याचा अनुभव घेत नाही. आता मी पुष्कळ, अरे ऐकले ना तुम्ही जळगाव भागवत, तिथे ऐकलं की पुण्य मिळतं, हे तुमचा भ्रम आहे. जे ऐकलंय आतापर्यंत हा लगेच म्हणे आज झालं कामार, काय काय काम व्हायचे. त्या गोटाळ्यांमध्ये तुम्ही जाल आणि गोटांगळेच खाल, असे ते. मला भागवताचं प्रमाणपत्र शंकरानं काशीला दिलं होतं. माझे 35 श्रोते होते आणि 35चे 35 बसलेले असायचे. तिथले ते स्वामीनारायण पंथाचे सगळे संत आले. म्हणजे महाराज एकही श्रोता जात नाही कुठे. म्हटलं ते भागवत ऐकायला आले, त्यांना वेळ दिली आहे, 5 नंतर काशी फिरून यायची. हा भाग, तो भाग, तो भाग. ते म्हणाले, वा आम्ही आतापर्यंत किती भागवत केले इथे, पण श्रोते बसून राहण्याचं आम्ही जो देखावा पाहिला, तुमचे 35 ते 35 आहेत, 34 पण होत नाही. म्हटलं नाही, कारण भगवान शंकर इथे ऐकायला आहे. श्रोता कोण आहे? उमा महेश्वर. मी आनंदित झालो की नाही, आपल्याला या संतांच्या मुखातून भगवान शंकरानं सुतवाच्य केलं आहे. आणि किती वर्ष झालं त्या भागवताला. मी आज बोललो. आम्ही पुष्करला 3 दिवस ब्रह्मपुराण सांगितलं होतं. एक महात्मा आले, त्यांनी तांब्या भरून पाणी आणलं आणि माझ्या व्यासपीठावर ठेवून दिलं. एका धर्मशाळेमध्ये होतं, श्रोते कमी होते. म्हणलं स्वामीजी काय करू तीर्थाचं? म्हणे
कथा सांगता सांगता डोळ्याला लावा, हे ब्रह्मसरोवराचं तीर्थ आहे. 3 दिवसाची कथा होती. ते 3 दिवस कथेला बसले, पण ते ब्रह्मसरोवर ज्याला घेऊन यायचे. मी लगेच ते कथा आटोपली की त्यांना विचारायचं, जाऊ आंघोळ करू याच्याने, म्हणे जा, पण पाणी त्यांनी आणून द्यावं. म्हटलं हे ब्रह्मदेव आहे. म्हणजे ब्रह्मा प्रत्यक्षात हे अनुभव घ्यावे. आपलं मन जसं जसं शुद्ध होत जातं तसे हे अनुभव येत जातात त्याला. म्हणून आपल्याला काय सांगितलं आहे की अनुभवाविहीन मान हलवू नको. म्हणून आपण जे श्रवण करतो ना, आता बघ त्यांनी सांगितलं बा कावळे गुरुजींना यायचं नाही, त्यामुळे त्यांच्या टी व्हीत दिसेल द्वारकेचं भागवत. कावळे गुरुजीला बँकेचं काम आलं तर नेमकं त्यावेळेस चालले जातील की नाही. जरी सोय केली, लाईट गेले समजा, कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहे. पण द्वारकेला कथा चालली आहे, आपल्याला वेळ आहे, आपण इथेच बसून 1000 जप करून टाकू, हे झालं पाहिजे. नाही तर आपण काय मजा मारत असतील सगळे तिथे, आता सुरू झालं ते झालं, आपण वेगळ्या गोष्टी करतो. हे असं आहे. बाहेर गावून माणूस येतो तो का हो आले बऱ्याच दिवस दर्शन तर करू द्या, पण नाही, मनुष्य उतावीळ होऊन जातो. आणि त्यामुळे काय होतं, अनुभव घेत नाही आपण. काय चाललंय तुम्ही त्या CCTV मध्ये दिसताना काही करताना ते बोर्ड वाचत नाही का? तो बोर्ड काय लिहिलंय वाचा जरा. कशा करता शिकता तुम्ही? त्या टीव्हीत दिसता तुम्ही, तिकडे लोक हसता तुम्हाला. याच्याकरता इथे बगीचा बसलाय ना. म्हणून अनुभव आपणास अभ्यासाने मिळणार. आपण जो अनुभव करणार आहे याकरता आपल्याला अभ्यास करावा लागणार. म्हणून भगवान गीते, अर्जुना तू अभ्यास कर आणि जे ऐकलंय त्याचं अनुमान लाव की आपल्याला एवढं का जमत नाही, का आपण प्रयत्न करत नाही. अहो बाकडे बसायला दिले आहे, पण नीट बसायला दिले आहे ना, त्याच्याकरता दिले आहे, त्याचाच अभ्यास करा. काय उपयोग करायचा आहे. म्हणून अनुभव अभ्यासाने येतो. आणि याकरता दुसरा उपाय असा आहे की सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. मग सद्गुरूला शरण गेलं, मात्र सद्गुरू समर्थ असला पाहिजे. आता सगळे स्वतःच्या नावापुढे समर्थ लिहून घेतात. बरेच लोक समर्थ सदन लावून घेतात घराला. समर्थ शब्द काय आहे? बरेच लोक स्वामी नाव ठेवून घेतात, दक्षिणेकडे सगळ्यांना स्वामी म्हणतात. मग एवढे सगळे स्वामी असते तर असं झालं तर, कारण कार्तिक स्वामी तिकडचे आहे म्हणून स्वामी शब्द तिकडचा आहे, देवाच्या नावाचा आहे तो. मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कोणतेही शब्द आपण जे वापरतो त्याचं वजन काय आहे, त्याची क्रिया काय आहे. ज्या शब्दाला वारंवार उच्चारल्यानंतर त्याचा परिणाम चांगला झाला पाहिजे. शब्दाचे परिणाम वाईट जर झाले तर दुःख होतं, शब्दाचे परिणाम चांगले झाले तर सुख होतं. म्हणून हे माते सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. सद्गुरू समर्थ पाहिजे. ज्ञान प्रकाशानं तळमळणारा दुसरा सूर्यच पाहिजे. गुरु ज्ञान प्रकाशानं उपदेश करणार आहे. अनेक गुरु असतात, उपदेश देणारे गुरु फार आहे. मात्र चित्तवृत्ती श्रोत्यांची संपत्तीच्या जवळ घुटते. शिष्य परमार्थाकरता गुरुच्या जवळ येतो आणि गुरुची चित्त शिष्याची संपत्ती घेण्याकरता जाते.
हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि समजत नाही तोपर्यंत उपयोग नाही. आता बऱ्याच लोकांना खालचं जागा मिळाली नाही. आता जर 100 लोक आहेत तर किती लोकांना मिळेल ती? किती लोकांना मिळेल असं आहे. मग जर नाही मिळाली तर मिळवले नाही असं नाही. जे लाईन लागली असेल त्याच्यामध्ये ते वयाच्या मानाने बरोबर देतात. आता त्याच्यावरती असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षा खालचं देतील ते. पण मग आपलं नशीब नाही असं म्हणायचं का? नाही, योजना नाही आहे ना, आपण राहून जायचं शांततेने. कारण तिथे गेल्यावर जर उपद्रव झाला तर ऐकणंही होणार नाही आणि चित्तही शांत राहणार नाही आणि दुसऱ्यालाही उपद्रव होईल. मजा मारणारे मारून घेता, मजा मारणार. आपण का कवड्या दिल्या का? त्याच्या पुढचं प्रवचन सुरू होऊन जायचं. मग याकरता काय करायचं? अलिप्त व्हायचं, अनुभव घ्यायचा, डोळ्यापुढे आणायचं आणि अनुसंधान पाहायचं की कथा सुरू झाली असेल, आपला आनंद मानायचा. हे मनानं करता येतं. मनाचा वेग फार मोठा आहे. कुठेही जातं मन. मनाचा वेग फार मोठा आहे. आता बघ 3 लोकांना मी उपाय सांगितले होते एकादशी, आजारी असल्यामुळे. एकाच्या घरात कोणीच एकादशी करत नाही. मी त्यांना म्हटलं हे जर म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी घडलं तर तुमच्या सगळ्या घराला एकादशी करावी. आता म्हातारी तर गेली, सगळे मोकळे झाले, ते 2 दिवसाने येतील. दादा खरंच सगळ्यांनीच केली पाहिजे का? एकाने केली तर नाही चालणार का? आलं का लक्षात? म्हातारी जाईपर्यंत तयार होते ते सगळे एकादशी करायला. आता लगेच क्वालिफिकेशन काढतील द्यायचं, येऊ असा जीव असतो लोबाड. म्हणून संसारी माणसांना जास्त उपाय सांगू नये असे हे लक्षात आलं पाहिजे. माणसाची प्रवृत्ती पाहून उपाय सांगायचे. माणसाची प्रकृती पाहून औषधाचा डोस आहे. 500, 250, 750 आणि शेवटी 1000 एवढ्याच्या गोळ्या देतात ते. आणि फरक पडला की परत कमी 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 कमी. आधी 3, मग 2, मग 1 आणि मग बंद. तसं आहे ते. म्हणून उपाय हे माणसाची प्रवृत्ती पाहून सांगायची आहे. निवृत्ती प्रधान माणसाला उपाय लवकर अनुकूल होतात आणि प्रवृत्ती प्रधान माणसाचे उपाय लवकर लागू पडत नाही. लागू नाही पडत ते, कारण त्याची प्रवृत्ती आहे ना. जसं खराब फडकं एकदा धुण्याने खराब शुद्ध नाही होते, त्याला 2-3 वेळा धुवावं लागतं. आणि जास्ती धुतलं तर फाटून. म्हणून तमोगुणी लोकांना जास्ती कडक नियम द्यायचे नाही, नाही तर ते सोडून देतात, फाटून जातं ते. जे राजसी आहे त्यांना पूजापाठ जास्ती सांगायची आणि जे सात्विक आहे त्यांना अरे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. तामसी आणि राजसी हरिजपाला महत्त्व द्या, नाही ते म्हणा होम करायला पाहिजे, होम करायला पाहिजे, मार बोम. असं आहे. राजसी गुण जे आहे ते फलद्रूप कमी होता, कारण कर्माचा स्वतःच्या हितापुरताच उपयोग झाला पाहिजे, आत्मोद्धार. म्हणून चित्तवृत्ती ही श्रोत्यांच्या संपत्तीजवळ घुटमळते. याचा फायदा काय? असे अनेक गुरु भेटतील परंतु सद्गुरूची सर येणार नाही. सद्गुरूची थोरवी शब्दात करता येत नाही. आईला सांगितलंय. असे सांगून दत्तात्रयाने उदाहरणासह सद्गुरू कसा ओळखावा याची लक्षणं सांगितली.
याच्यात सांगितलंय सद्गुरू कसा. सद्गुरू षडगुण संपन्न असावा. आता हे देवाचे षडगुण वेगळे आणि सद्गुरूचे षडगुण वेगळे आहे. पहिल्या प्रथम सद्गुरूच्या अंगी शांत वृत्ती होती. शांत होई गुरुदत्ता समविचित्ता आता. हळू बोलणारे, प्रेमाने सांगणारे, अरे बेटा असं नाही करायचं, असं करायचं, तू घाई केली त्यामुळे चूक झाली, आता पुन्हा घाई करू नको, तुला जमणार नाही, उभा राहू नको माझ्यासमोर, असं बोलू नको. विश्वामित्र नको, दुर्वास नको, वशिष्ठ किती शांत बोलले. अगं म्हणे या चांदण्याला एवढं तेज जे आलंय ना ते माझ्या विश्वामित्राच्या तपानं आलंय. आणि हा वरती ऐकतोय चौताळल्याला बोक्या की दगड टाकून मारून टाक. शेवटी दगड फेकला आणि अहंकाराचा धोंडा. शांत, दात विरक्त आणि भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त असा षडगुण संपन्न. अमुक फेटा आणून दे, तमुक फेटा आणून दे, अमुक वस्त्र आणून दे, तमुक वस्त्र आणून दे, असं नाही. काय करायचं रे बेटा, कशा करायचं. लग्नात देतो, अमुक वेळा देतो, टाळतोय. विरक्त तो खऱ्या अर्थाने आपला मार्ग दाखवू शकतो. असा असला तर. जर आणि तर हे शब्द मोठे कठीण आहे मराठीमध्ये. अशाच प्रकारे श्री दत्तांनी शिष्याला काही गुण सांगितले. विवेकी, भाविक आणि सेवाव्रती शिष्य बनला पाहिजे. विवेकी, काय घ्यायचं आणि काय घ्यायचं. मग विवेकाकरता कोणाचा न्याय आहे. राजहंस, दूध आणि पाणी एकत्र आहे, तो दूध पिऊन घेतो, पाणी सोडून घेतो. वक्ता बोलताना काही वेळा असं मागे पुढे बोलतो, त्यातलं आपल्या फायद्याचं काय ते उचललं पाहिजे. पुढे तो भाविक पाहिजे आणि सेवावरती. परवा दत्त जयंती होती बघा, तो बंडूच्या हातातून त्या बाईने 5 वेळा झाडू घ्यायचा प्रयत्न, तो म्हणे दुसरा घ्या. तो पाहतच नव्हता त्याच्याकडे. तू बाई म्हणे काय आखूड आहे. म्हटलं तू दुसरा घ्या ना. का बरं आखूड म्हणते त्याला. मी आता कुठे तोडलो म्हणे दुसरा झाडू. म्हणजे तिला खरी सेवा करायची तयारी होती का. असं आहे ते. जो करतोय त्याला करू द्या ना. हा, तो थकला आणि तो म्हणत असेल की बस तुम्ही घ्या तर मग घ्यायचा. विषय लंपट, विकल्प, निद्रा, दोष, रोष या भावना मनात थारा नसावा. कसा म्हणजे मला फायदाच झाला पाहिजे सगळं करून असा. त्याबरोबर निंदा, दुसऱ्याची निंदा, टिंगल, वाचाळपणा नको. पुढे कोणाचा द्वेष करायचा नाही आणि कोणावर रुसायचं नाही. असा जर शिष्य बनला तर त्याच्या हृदयामध्ये हे ज्ञान स्थिर राहतं. लावा टेस्टर, जमताय का नाही, बसणार नाही. पण भक्तिभावावर त्याची विशेष प्रीती असावी, तोच उपदेशात पात्र ठरतो. अशा प्रकारे गुरु शिष्याची लक्षणं परस्परांनी आपल्या परीने जाणून घ्यावी. काय सांगतात दत्तात्रय. हे जे मी दोन्ही गुण सांगितले गुरुचे आणि शिष्याचे, हे परस्परांनी जाणून घ्यावे. दोघंही होणार नाही असं स्पष्ट करून दत्तांनी अनुसयेला पुन्हा सद्गुरूला शरण जाण्याची विनंती केली. आता एवढे गुण तुझ्या अंगी असेल तर शरण जा. कोणाला सांगताय स्पष्ट. स्वतःच्या आईला. म्हणून दत्त संप्रदाय कठीण आहे. अनुसया मातेच्या मनात आनंद झाला आणि आत्मज्ञान सद्गुरूची महती आदी जाणून तिचे मन तृप्त झाले. कारण एक तर पती गुरु आणि तो तेवढा ज्ञानी आणि जन्माला आलेला पुत्र महाज्ञानी, त्यामुळे तृप्ती झाली.
अत्यंत रसाळ भाषेमध्ये दत्ताकडून तत्वज्ञान ऐकल्यानंतर आत्मज्ञानाचा बोधामृत ग्रहण करून माता अनुसया पूर्णता तल्लीन झाली. कित्येक ऐकलं तरी आणखीन काही ऐकण्याचं राहिलं आहे अशी जिची उत्सुकता होती. इतकं जरी ऐकलं तरी अजून काही ऐकण्याचं राहिलेलं आहे अशी उत्सुकता होती. अखेर माता पुन्हा म्हणाली, अष्टचक्राच्या भेदापर्यंत संपूर्ण ज्ञान तू मला सांगितलं. माझ्या प्रत्येक प्रश्नाला अत्यंत आनंदानं रसाळ वाणीनं उत्तर देऊन ज्ञानामृताने माझं मन तृप्त केलं. आता या संपूर्ण निरूपणाचं सार मी तुला विचारते, तेवढं फक्त सांग. हे जे तू आतापर्यंत निरूपण केलं या निरूपणाचं सार सांग. जसं तुम्ही टमाट्याचं सार, काजूचं, सगळ्याचं सार काढता आलं नाही. कारण सार पोटात गेलं की चरबी वाढत नाही, वाढतं फक्त रक्त आणि शरीरातले सगळे व्हिटॅमिन. तसं ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सार काढून दिला. सारासार विचार हरिपाठ काढून दिलाय. आपण रोज म्हणतोय पण आपल्याला तो समजत नाही की हा तो आहे. जसं एखाद्या फळाचं ज्ञान आपल्याला नाही पण आपण ऐकलंय की हे फळ उत्तम आहे, पण ज्ञान झाल्यावर मग त्या फळाचा ना आपला परिचय होतो आणि ते फळ खाल्ल्यावर आपल्याला आनंद होतो. म्हणून ज्ञानरूपी फळ, कर्मरूपी फळ आणि भक्तिरूपी फळ याचं आपण ऐकलेलं आहे. पण भक्ती कशी असावी? ज्ञान निरहंकार असावं, वैराग्य त्यागमय असावं आणि भक्ती प्रेममय असावी. जशी जशी प्रेमा भक्ती वाढत जाते अथ व्रजानां गोपिकाम, त्या गोपिकेतल्या व्रजाचं महत्त्व कळायला लागतं. बातमी असे काही लोक असतात की माझं इतकं भागवत झालं, इतकं रामायण झालं, अमुक असं, आणि तो आकडा येईपर्यंत त्यांना असं वाटतं की देवाने आपल्या ठेवा नाही. काय झालं असेल ते देव जाणे. ज्या दिवशी त्याला कथा करायची असेल तो कथा करून येईल, ज्या दिवशी कथा समाप्ती व्हायची असेल त्या दिवशी आपली समाप्ती होईल, कथाही थांबून जाईल. अशी भावना झाली पाहिजे. हे लक्षात पाहिजे. आपण कार्यरत राहायचं. जसं विनोबाने तसं आपल्या एक राष्ट्रपतीने सांगितलं की मला शिकवता शिकवता देवा पाड. तर खरोखर त्यांना शिकवता राष्ट्रपती पद गेल्यावर सुद्धा त्यांनी शिकवायचं काम चालू ठेवलं. शिकवता शिकवता ते खाली बसले. डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. मी त्यांचे लोक इथे आल्यावर ग्राउंडवर त्या लोकांना विचारलं होतं की ते कसे वागत होते. तर म्हणे दुपारी जेव्हा मधला हॉल्ट व्हायचा राष्ट्रपतीचा आणि ते भोजनाला यायचे तेव्हा 5 मिनटात जेवण करायचे आणि त्यांच्या स्टॉपमधले 12वीचे आणि 11वीचे पोरांना बोलून इंग्रजी शिकवायचे 1 पाऊण तास. राष्ट्रपती आपण पेन्शनमध्ये गेलेलं मास्तरही शिकवायला तयार नाही. फालतू वेळ घालवतो ना आपण. आले 2 पोरांना शिकवलं तर काय हरकत आहे. मी नाही काय कोणाला, जो येईल त्याला येतो पण आईची सेवा करत आहे, बापाची सेवा सांगेल. हे म्हणजे तू ऐका, अरे त्याच्यावर टाकू दे, एखाद दिवशी त्याचं उगवेल ते. आम्हाला काय करायचं आहे, पेरायचं आहे, ते उगवेल. कारण समाजामध्ये समाजभूषणं ही टाकली पाहिजे. ही मातृपितृ भक्त काय आहे, समाजाचं भूषण आहे, अलंकार आहे. हे आपण टाकलेच पाहिजे. इथं उपदेश केला पाहिजे. आता अमेरिकेत जाणारे पोरं नमस्काराला नमस्कार कर, पण तिथे गेल्यावर कोणत्याही मोहाला बळी पडू बस, टाकून द्यायचा शब्द. स्वातीचं पाणी पडल्यावर मोती उघडं असलं, आपलं शिंपलं उघडं असलं तर मोती होतं, नाही तर मीठ तर आहेच आपलं.
मिठाला काय, मीठ तर तयार होणार. म्हणून त्यामुळं अखेर माता म्हणाली, अष्टचक्राचं भेद सांग, तुझी रसाळवाणी. अनुसये मातेनं दत्तांना प्रश्न विचारल्यावर त्यात ब्रह्म कशाला म्हणायचं, ब्रह्म कोण आहे, ब्रह्म कसं आहे, ब्रह्म ओळखायचं कसं, जीवाला म्हणायचं का आत्म्याला, या ओळखण्याची प्रकृती कशी असते त्याचं ज्ञान सांग. आणि परमात्मा म्हणजे कोण, त्याचं रूप कसं, त्याचे गुण कोणते, आद्य ब्रह्म कोणाला म्हणतात, ध्यान कसं करावं. शिवाय असं केल्याने माझ्या मनात अनेक प्रश्न पडतात. मग कर्म कोणतं, त्याचे गुण कोणते, अकर्म कोणतं, अकर्मातून सकर्म कसं, सगळ्यात तपश्रेष्ठ सांगितलं आहे. मग असुरसुद्धा तप करतात, देवसुद्धा तप करतात, मानवसुद्धा तप करतात. असुरांच्या तपानं काय प्राप्त होतं, मानवांच्या तपानं काय प्राप्त होतं आणि देवांच्या तपाने काय प्राप्त होतं. तपेविण दैवत, दिदल्याविण प्राप्त, गुजेविण हित, हे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न मला इत्थंभूत समजावून सांग. भगवान दत्तात्रय म्हणाले, आता मला वेळ नाही, उद्या. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणामी घडले काही सापड